धनमान बळे नाठवे देवासी अंतकाळी तेव्हा कोण आहे यमाचे ते दंड बैसतील माथा मग तुझ रक्षिता कोण आहे माता पिता बंधू सोय रे धाय रे माता पिता बंधू सोय रे धाय रे जोवरी चळन गा यमाचे ते दंड बैसतील माथा मग तुझ रक्षिता कोण आहे सर्वस्व कामिनी मनविसे कांता तीही केश देता रडू लागे यमाचे ते दंड बैसतील माथा तेव्हा तू रक्षिता कोण आहे एका जनार्दनी दाताची शरण स्वप्नी जन्म मरण नाही नाही यमाचे ते दंड बैसतील माता मग तुझ रक्षिता कोण आहे विठ्ठला विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहसं पारब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भज तेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणा दया
प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने रतीचा दासू अवधारा तुझे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता धन मान बळे नाठवे देवासी अंतकाळी त्यासी कोण आहे यमाचे ते दंड बैसतील माथा मग तुझ रक्षिता कोण आहे मस्तक हे पायावरी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी आज शिवूर या नगरीमध्ये एक दिवसीय सेवा पुष्पयोग त्याचं निमित्त असं आहे कैलासवासी ज्ञानोबा नरसिंग सूर्यवंशी यांच्या गोड जेवणानिमित्त अर्थात गंगा पूजनाच्या निमित्तानं या सेवेचं आयोजन आहे आणि म्हणून या सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा आहे। अभंग 5 चरणाचा आहे। अभंग सर्वाच्या पाठ परिचयाचा नाही असो असेल नसेल काय पण नामदेव महाराजाचा सुद्धा असाच अभंग आहे म्हणून हे दोन्ही उगत थोडे थोडे शब्दाचा फरक आहे म्हणून थोडा थोडा घोटाळा होते ना का म्हणताना किंवा थोडा थोडा फरक आहे। नामदेव महाराज म्हणतात धनमान बळे नाठवे देवासी मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे। एकनाथ महाराज सांगतात धनमान बळे नाठवे देवासी अंतकाळी तेव्हा कोण आहे। नामदेव महाराज सांगतात यमाचे यमदंड बैसतील माता तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे। एकनाथ महाराज सांगतात यमाचे ते दंड बैसतील माथा मग तुझ रक्षिता कोण आहे। असं थोडा 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 डिफरन्स आहे। 5 चरण एकदम सारखे पण ती इकडचा शब्द तिकडं गेला की थोडं बिघडत तिकडचा शब्द इकडं आला की बिघडते बरं का म्हणताना कोणालाही होते तसं असो। या अभंगाच्या माध्यमामधून एकनाथ महाराजांनी या 5 चरणामधून अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केले। महाराज म्हणतात की धन मान आणि एक प्रकारचं बळ किंवा धनाचं बळ किंवा मानाचं बळ अर्थ कसाही लावा तुम्हाला समजेल असा लावा। सत्तेचं बळ असेल मनगटशाहीचं बळ असेल शरीरयष्टीचं बळ असेल वैराग्याचं बळ असेल भावाचं बळ असेल हे बळ सगळे असतील पण जर देव नाही आठवला तर वैराग्याच्या बळाचा उपयोग होत नाही सत्तेच्या बळाचा उपयोग होत नाही मग तिथं भक्तिबळ कामाला येतं भावबळ कामाला येतं महाराज आणि भावाच्या बळानं परमात्मा आपणाला प्राप्त करून घेऊ शकतो आपण। आणि म्हणून महाराज धनाच्या बळानं नाही महाराज धनाच्या बळानं देव प्राप्त होत नाही कारण धनाच्या बळानं जर देव प्राप्त झाला असता तर अंबानी अदानी
यांच्याकडेच देव राहिला असता, तुमच्या आमच्याकडे देव आला नसता. कारण धनानं ती प्रसन्न होणारी देवता नाही. कारण धन त्याला कमी नाही, लक्ष्मीचा मालक आहे तो. जिथं लक्ष्मी सगळ्या धनाची अधिष्ठात्री देवता आहे, ती त्याची मालकीण आहे आणि त्या मालकिनीचा तो मालक आहे. मग त्याला धनानं आकळता येईल का महाराज? नाही आकळत तो. बरं, मानानं नाही. मान आपणाला जर अनेक ठिकठिकाणी मान मिळाला तर त्या मानाचंही काही बळ असतं, पण त्याही बळानं तो आकळत नाही महाराज. आणि आपल्याकडे जे बळ आहे त्या बळानं तर बिलकुल आकळत नाही महाराज. त्याला आकळायचं असेल तर फक्त भावाचं बळ. भाव बळे आकळे एरवी नकळे, भाव बळे आकळे एरवी नकळे, भाव बळे आकळे एरवी नकळे, भाव बळे आकळे एरवी ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. अहो, आपल्या तळहातामधला आवळा घ्यावा असा देव आहे, आपल्या जवळ आहे. पण भावाच्या बळाशिवाय देव नाही मिळत महाराज. बघा, आपण बाजारामध्ये जर गेलो तर प्रत्येक वस्तूला भाव आहे, किंमत आहे. भाव बिना बाजार में वस्तू मिले न मोल, तो भाव के बिना प्रभु कैसे मिले, जो बहुत है अनमोल. अनमोल असा परमात्मा आपल्याला बिना भावाचा मिळेल काय? मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव आशान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. भावाशिवाय देवाची भेट होत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून महाराज म्हणतात, धन मान बळे नाठवे देवासी, अंतकाळी तेव्हा कोण आहे. धनाच्या बळावर तुम्ही, मानाच्या बळावर किंवा बळाच्या बळावर जर तुम्ही देवाकडं नाही ध्यान केलं तर मग अंतकाळाच्या वेळेला तो तुमच्याकडं कसा बघल. अंतकाळी तेव्हा कोण आहे. हे बाकी इतरत्र नाते जे सांगितले ते जवळ थांबत नाहीत महाराज. हो, जवळ थांबत नाहीत. हे म्हणायला आहेत महाराज. यमाच्या हातामध्ये बांधून देऊन मोकळे होतात महाराज. हो, आपला एकच अंतकाळाच्या जवळ जो असतो तो
अंतकाळीचा सोयीरा कोण तुका म्हणे विठोधरा. बाकी दुसरे नाहीत महाराज, मग दुसरं नाही महाराज कोणी. असो महाराज म्हणतात, मग ज्या वेळेस आपण देवाची कुठल्याही प्रकारानं आपण जर देवाची नाही आठवण केली तर तो तरी आपली आठवण काही काढेल. आपण त्याचं नाव घेतलं तरच तो आपलं नाव घेईल हो. आपण त्याची पूजा केली तरच तो आपली पूजा करल. नाही का केली पूजा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे. सुदामाची पूजा केली महाराज. त्याची पूजा करणं ही भक्तीची सुरुवात आहे. आपली पूजा त्यानं करणं ही भक्तीचं उच्च टोक आहे. विठ्ठला आपण त्याचं नाव घेणं ही भक्तीची सुरुवात आहे, पण आपलं नाव त्यानं घेणं हे भक्तीचं उच्च टोक आहे. आणि म्हणून जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मग तुम्ही कुठल्याही उपायानं त्याचं आठवण करा. आठवे देव तो करावा उपाव, एर तेजी वाव खटपाट. देव आठवण्याकरता काही करा महाराज. देवाचं नाव ठेवा मुलांचे. बंटी रिंकी गुड्डी चिड्डी असलं काही नाव ठेवत जाणं काय. जनाबाई मुक्ताबाई कानोपात्रा हे असे नावं ठेवत आहे, जेणेकरून आपल्या मुखामध्ये त्याचं नाव येईल महाराज. हो, आणि आपणाला काहीतरी मिळेल, नाहीतर काय नाही महाराज. बघा आजामिळ सुरुवातीला धार्मिक होता, पण संगती दुर्जनाची झाल्यामुळं तो बिघडला, पूर्ण बिघडला. माणूस संगतीनं घडतो म्हणजे घडतो बी आणि बिघडतो बी संगतीनं. मग त्याला संगती वाईट लागली, बिघडला. पण शेवटी साधू संतांचा आशीर्वाद, साधू संतांनी सांगितलं की बाबा रे तुला होणार आहे, तो मुलगा होणार आहे, त्याचं नाव नारायण ठेव. आणि नारायण नाव ठेवल्यानंतर त्याचा उद्धार झाला महाराज. तो नारायण त्याला घ्यायला आला महाराज. फक्त देवाचं नाव घेतल्याचा परिणाम. विठ्ठल आणि यानं त्या कारणाने देवाचं नाव नाही घेतलं तर मग यमाचे दंड निश्चित आहेत महाराज. यमाचे ते दंड बैसतील माथा, मग तुझ रक्षिता कोण आहे. मग तुला रक्षण करण्याकरता कोण आहे बरं तिथं. जर देवाचं नाव नाही घेतलं आणि यमाच्या कचाट्यात सापडला तेव्हा ते दंडानं मारतात. कुठं मारतात. माथ्यावर मारतात. आता माथा कुठं आहे सांगा बरं तुम्ही. होय, माणसं म्हणतात माझा माथा लय दुखायला आहे. लोक म्हणतात तेव्हा इथं माथा नाही. माथा कुठं आहे. 2 भुवयाच्या इथून जिथपर्यंत पासून केस निर्माण होतात, जिथून केस दिसतात त्या केसापासून, डोक्याच्या वरच्या केसापासून दोन्ही भुवयाच्या पर्यंत मोकळी जागा, पडक रान आहे का नाही, त्याला म्हणायचं माथा. विठ्ठल आणि म्हणून यमाचे ते दंड बैसतील माथा, ते माथ्यावर मारतात महाराज, दुसरीकडं कुठंच नाही. कारण आर्याची जागा येत आहे. बघा एखाद्या जनावराला तुम्ही जर मधोमध मारलं जागेवर खलास होते. मारू नका, फक्त सांगायलोय. फक्त ती जागा तशी आहे महाराज. आणि म्हणून यमाचे ते दंड बैसतील माथा, मग तुझं रक्षिता कोण आहे. त्या ठिकाणी तुझं रक्षण करणार कोण आहे बरं. मग ते साधक म्हणतात आमच्याकडं काय एक आहे का म्हणले. माय आहे, बाप आहे, बंधू आहे, सोयरे आहेत, दायरे आहेत. सोयरे धायरे, नाते गोते. नाते म्हणजे आपल्यापासून मग जे
आईपासून इकडे नाते आणि वडिलापासून ते असते इकडे नाते, आणि ह्या नात्यातले काही लोक गोत्यात आणतात म्हणून ते गोते नाते गोते विठ्ठला. पण त्यांचं सुद्धा काही चालत नाही महाराज. स्वजन आणि जनगोत उपाय नाही हो चालत, नरहरी सोनार महाराज म्हणतात. त्यांचा सुद्धा काही उपयोग होत नाही महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, कितीही मोठ्या पदावर पाहुणे असू द्यावं, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. मोठमोठे पाहुणे, भले भले मोठे पाहुणे, पण ते सुद्धा सोडू शकत नाहीत. आता मोठे पाहुणे, तुमचा आमचा ग्रह कसा आहे? मोठे पाहुणे म्हणजे कसले हो? ज्यांच्याकडे 100-200 एकर ऊस आहे, 1-2 कारखाने आहेत, प्रत्येक तालुक्यावर एक बंगला आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-5 दुकानं आहेत. एक तुकाराम महाराजाला माणूस असं सांगायला, महाराज आमचे पाहुणे म्हणला इतके भारी मोठे आहेत, इतके मोठे आहेत. मग मोठे आहेत म्हणजे किती मोठे आहेत, कसे आहेत ते सांगू लागलं महाराज. त्यांचे 5-4 ऊस कारखाने आहेत, प्रत्येक तालुक्याला 500 एकर ऊस आहे, प्रत्येक जिल्ह्याला मोठमोठे दुकानं आहेत, सगळे त्यांचेच मॉल आहेत. हां महाराज म्हणतात, सगळं खरं आहे रे बाबा, भजन करतात का ते? म्हणलं नाही. मग महाराज म्हणतात, काय थोरपण जाळावे ते, त्यांचं थोरपण सांगितलेलं काही काडी लावायची का? म्हणतात, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. त्यांचं थोरपण जाळायचं नाही, काही नाही म्हणणे. बरं ठीक आहे. हे मोठमोठे पाहुणे सुद्धा आपणाला त्या कचाट्यामधून सोडू शकत नाही. माता पिता बंधू सोयरे धायरे कुठपर्यंत येथे, जोवरी इंद्रिय चालताती. 3ऱ्या चरणातून महाराज म्हणतात, जोवर इंद्रिय चालतात ना तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी आहेत. इंद्रिय जर चालत नसतील तर मग कोणी कोणाचं नाही महाराज. हो, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चाले मोठा धंदा तो म्हणे बहीण म्हणते दादा दादा. दादा दादा म्हणतीन. तिला जर दिवाळीच्या सणाला जर नाही भाऊ गेला आणि ती तिथंच राहिली, लोकांनी विचारलं का होता साहेब तुम्ही इथंच? काय नाही म्हणले, पेटलं त्याचं सगळं, त्याच्याकडे काही नाही, पेटलं सगळं त्याचं, असं बोलते महाराज बहीण. तिला दिलं, व्यवस्थित खुश केलं की चांगलं दादा दादा. नाही तर मग काही खरं नाही, कोणीच कोणाचं नाही हो. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे रडतील सारे, तुटले दागे दोरे प्राण्य. मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार. इथं बाबा कोणी नाही, इथं यायचं एकटं आणि जायचंय पण एकटं. पण आपण इथं आलो कशा करता, आपण करतोय काय, आपणाला जायचंय कुठं आणि इथं मी कशा करता आलोय, मला कोणी पाठवलंय, का पाठवलंय, याचा विचार आपण करत नाही महाराज. आपणाला इतर जन्मामधलं जन्ममरण, इतर योन्यामधलं जन्ममरण संपवण्याकरता हा देह आहे महाराज. हा देह देव होण्याकरता आहे महाराज. हे अचानक भेटलंय महाराज. नरदेह निदान लागले हाती,
उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. का चित्तामध्ये त्याला धारण करू नये. देव व्हायचं म्हणलं तरी सुद्धा देव होता येतं याच जन्मामध्ये, भजन करता येतं याच देहामध्ये महाराज. याच देही गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या जन्मामध्ये ज्ञानच नाही महाराज भजन करावं म्हणून. आणि परमात्म्यानं हे सुंदर शरीर कशा करता दिले महाराज. देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना गुमाता. देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना गुमाता. देवे दिला देवे दिला तोया झाला पाटा बारी पेचा, तोया झाला पाटा बारी पेचा. देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना गुमाता. देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना परमात्म्यानं हे सुंदर शरीर दिलंय भजना करता, पण वापर जास्त भोजना करताय आहे का नाही. भजन किती वेळ बरं किती जण करतात, भोजन सगळे करतात. गावातले भजन करणारी 10-5 मंडळी, पण भोजन करणारी अख्खं गाव. भजनापेक्षा भोजनाला जास्त किंमत देतो आपण. बघा तुम्ही भोजन महाराज सावकाश होऊ द्या, आमच्यातले भजनी 10 वाजूस तर येतच नाहीत असं म्हणतात. इथं नाही बरं का, दुसरीकडे म्हणतात हो द्या महाराज सावकाश घ्या, चपाती घ्या, वरण घ्या, भात घ्या, पापड घ्या, भजी घ्या, सगळं काय काय घ्यावं महाराज. सावकाश होऊ द्या म्हणजे भोजन सावकाश होऊ द्या. आणि भजन आता इथं जर पुकारलं सगळे ग्रामस्थांचा असा सुंदर असा जागर होणार आहे. एक म्हणतं जागर नाही जागर होणार आहे. घर जागर. बरं जरी बसले 4-5 बळजबरीनं बसविले बी यजमानाने बसवले तर काय, रामकृष्ण हरी थोडा आलाप, रूपाचा अभंग थोडा आलाप, विठोबा रुक्माई पुन्हा एखादा अभंग, एखादी गवळण. माणसं म्हणतात गार लागले घ्या संताचा. भजन म्हणलं की घ्या संताचा, भोजन सावकाश कुठला न्याय विठ्ठला. कबीरदासजी महाराज सांगतात हे शरीर फक्त भजना करताय. आवट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आवट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. रे भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण. आवट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. पण केलं काय, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. रे भजमन नारायण ओ भजमन नारायण. फक्त परमात्म्याचं भजन करण्याकरता हा देह आहे. बघा मग भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. भजना करताय महाराज बाकी नाही. मग जगण्याकरता खावं लागतं हा नियम. हो
आणि म्हणून महाराज म्हणतात इथं दुसरं कोणी सोडवत नाही, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आपली सोडवण आपण करायची महाराज. आपली सोडवण दुसरे कसे करतात? हो, आपण झोपलं तर आपणच उठावं लागेल की का दुसरे उठतील? नाही, उठवितील पण उठावं आपणाला लागतंय. विठ्ठला बरं महाराज, ती जाऊ द्या, आईवडिलांचं भावाचं हे सगळे ते जाऊ द्या. अहो पण अत्यंत एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आमच्या जीवनामध्ये. कुठलं? बायको. महाराज म्हणतात ती तर काय कामाची नाही महाराज. हो, सर्वस्व कामिनी मनविषी कांता, तीही केश देता रडू लागे. बघा, पती मेल्यानंतर पत्नीनं केस कापायचेत आहे, त्याला केश वपन म्हणतात. पण केश हे स्त्रीचं सौंदर्य आहे, म्हणून सहजासहजी ती खालून कापल लेवल लावायला, पण बुडातून काप नग म्हणून, बुडातून नाही म्हणतात. सौंदर्याचं प्रतीक आहे म्हणून केश. आणि म्हणून माझे शब्द नाहीत, मला कुणी काही म्हणू नका बरं का. माझ्यावर राग रग सुद्धा बघू नका. एकनाथ महाराजाला काय बोलायचं ते बोला. विठ्ठल सर्वस्व कामिनी म्हणविसी कांता, तीही केश देता रडू लागे. मग ती नाही ना. बघा, आपलं काही नाही महाराज. धन आणि भूमो पश्वश्य गोष्टे, भार्याग्रहद्वारे जन स्मशाने, देहश्चितायं परलौक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एका. पैसा कुठं? भूमीमध्ये असला तर ठेवत जावा, नाही पहिले असले ते उकरून काढा. भूमीमध्ये पहिलं बँका नव्हत्या हो, पहिलं जमिनीमध्ये पुरून ठेवायचे बरं का. जमिनीमध्ये ती बी खापरातच. मातीचं एकदा खापर झालं की त्याची माती होत नाही, म्हणून मधलं सुरक्षित राहतं. म्हणून त्या गाडग्यामध्ये पुरायची पद्धत होती महाराज, प्रथा होती ती पुरायची. पण ती आता बँका आल्या, मग ती भूमीत कुणी नाही, भूविकास बँकेमध्ये ठेवायला चालू केलं. पण म्हणून भूमीचं संपलं. धना आणि भूमो पश्वश्य गोष्ट आहे. बघा, गोठ्यामध्ये पशु राहतील, म्हणजे तुमची गाय असेल, बैस असेल, म्हैस असेल, पुन्हा तुमच्याकडे एखादा घोडा असेल. एका माणसानं घोडा घेतला होता. घोडा बघा, घोडा घेतला, इतकं प्रेम त्या घोड्यावर. एकदा तो घोडा आजारी पडला. आजारी पडल्यानंतर तो माणूस रडायला लागला, महाराज माझा घोडा आजारी पडला आहे, माझा घोडा आजारी पडला आहे. मग 2-4 दिवस इंजेक्शन हे दवा गोळी दिल्यानंतर चांगला झाला. मग तो खायला, मग ह्याचा चेहरा फुलला. याचं प्रेम त्याच्यावर होतं, पण त्याचं प्रेम याच्यावर कदापि नाही महाराज. एक दिवस तो घोडा विकत घेणारा माणूस मरून गेला, पण त्या घोड्याला बिलकुल वाईट वाटलं नाही. मग तर त्या दिवशी त्यानं 2 किलो रोज खात होतं, 3 किलो हरभरे पार करून टाकले. आपण प्रेम करतोय कुणावर हे चुकतंय महाराज. आपण फक्त देवावर प्रेम करावं. विठ्ठल आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की जर तुम्ही देवाला शरण गेलात तर तुमची सर्वस्व जबाबदारी तो वाहतो. तुम्हाला काळजी करायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही, कारण तुमची सेवा खरी आहे. तुम्ही शरण गेलात. शरण गेलं की भीती संपते महाराज. एके ठिकाणी महाराज म्हणतात आम्हा शरण
एवढी काय करणे चिंता, परी हे कौतुकाचे खेळ अवघे पाहतो सकळ. आणि म्हणून आपण देवालाच शरण जावं, दुसऱ्या कोणाला शरण जावं नाही म्हणून. त्याचा फायदा काय होतो, आपण जर देवाला शरण गेलो तर आपल्या स्वप्नात सुद्धा जन्ममरण येत नाही. विठ्ठला विठ्ठला असा हा अभंगाचा धावता भावार्थ सविस्तर चिंतन पुढं होणार आहे. धावता भावार्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज गंगा पूजनाच्या निमित्तानं सेवा आहे. गंगा पूजनाचा सोहळा करावाच लागतो. बघा, सोहळे अनेक प्रकारचे आहेत, पण कधी कोणाच्या जीवनात कोणता येईल कोणता न येईल, पण दोन सोहळे येतात महाराज. एक म्हणजे जन्माचा सोहळा आणि एक दुसरा म्हणजे मृत्यूचा सोहळा. इथं जन्माला आलं की हे दोन सोहळे स्वीकारावे लागतातच. जन्म हा विकार स्वीकारला की मरण हा विकार स्वीकारावा लागतोच. कारण या भूतलाला काय म्हणतात माहिती आहे का? मृत्यूलोक. का? तर मृत्यू होतो म्हणून. मृत्यू होतो म्हणून मृत्यूलोक म्हणायचं. मग जन्म होत नाही का? मग जन्मलोक का म्हणत नाहीत? जन्म होतो ना. मृत्यूच्या अगोदरची स्थिती जन्म आहे. मग जन्मलोक म्हणायला पाहिजे होतं या लोकाला. बरं, जन्म मृत्यू होतो म्हणजे जन्म मृत्यू लोक म्हणायला पाहिजे होतं. तसंही नाही. या भूतलावर काही लोकाला सुख आहे तर सुखलोक म्हणायला पाहिजे होतं. या भूतलावर अनेक जणाला वेगवेगळ्या प्रकारचं दुःख होतं तर दुःखलोक म्हणायला पाहिजे होतं या लोकाला. बरं, कोणाच्या जीवनामध्ये सुखही येतं आणि दुःख येतं, सुख दुःख लोक म्हणायला पाहिजे होतं या लोकाला. तरीसुद्धा या भूतलाला मृत्यू लोकच का म्हणतात? विठ्ठला विठ्ठला ऐका, या भूतलावर काही होईल अथवा न होईल, पाऊस पडल अथवा न पडल, थंडी वाजल अथवा न वाजल, पिकं येतील अथवा न येतील, मुलं होतील अथवा न होतील, लग्न होईल अथवा न होईल, पण इथं मृत्यू होईलच. म्हणून मृत्यू लोक. विठ्ठला दुसरं कारण असं आहे की तुम्ही अक्षराच्या बाबतीत जर बघितलं, जन्म बघा, कधी कधी जन्माच्या अगोदर मृत्यू आहे. जन्म तर पुन्हा हो, पण अगोदर मृत्यू. आईच्या पोटातून किंवा गाईच्या पोटामधून लेकरू किंवा वासरू आपण मृतावस्थेमध्ये बाहेर काढतो. जन्म पुन्हा हो, पण मृत्यू आधी आहे. म्हणून या लोकाचं नाव मृत्यू लोक. विठ्ठला तिसरं कारण असं आहे की या लोकाला मृत्यू लोकच का म्हणतात, तर जन्म आणि मृत्यू. बघा, जन्म हा शब्द सुद्धा मृत्यू शब्दातलं म अक्षर घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून मृत्यू लोक. विठ्ठला एकदा गरुडानं विष्णू परमात्म्याला प्रश्न केला की अहो महाराज, सांगा मला की हे लोक जगतात आणि मेल्यानंतर कुठं जातात? मग देवानं सांगायला चालू केलं की जे पुण्यात्मे डायरेक्ट ज्यांनी भगवान भोलेनाथाची भक्ती केली कैलासाला प्राप्त होतात डायरेक्ट. मग विष्णूची भक्ती करणारे वैकुंठाला येतात. रामाची भक्ती करणारे साकेत धाम, वैकुंठाचीच राजधानी आहे बरं का साकेत धाम. हो. आणि कृष्णाची भक्ती करतात ते गोलोकाला प्राप्त होतात. ब्रह्मदेवाची भक्ती करणारे ब्रह्मलोकाला येतात. काही स्वर्गवासी होतात, ज्यांनी ते कर्म योग्य केलं की स्वर्गवास मिळतो. आपण लिहितो की कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी, काय काय वाचतोय की. हां,
पण नरकवासी कोणी लिहित नाही आणि तिथं गेल्याशिवाय राहत नाही. हो, पण तिथं गेल्याशिवाय राहत नाही महाराज. असो, मग त्यांनी सांगितलं की पुण्यात्मे लवकर जाऊन मिळतात मला, पुण्यात्मे लवकर येतात ज्या ज्या ठिकाणी, पण मग पापात्म्याचा काय विचार आहे. तेव्हा देव सांगतो महाराज गरुडाला की पापात्म्याची अशी अवस्था होते, पापात्म्याची अशी अवस्था होते की त्याला धड मरावं वाटत नाही ना राहावं बी वाटत नाही, अशी इतकी वेदना होते. अंतकालाच्या वेळेला काय होतं, ती त्याची वाचा गात्रगलित होते, त्याला बोलता येत नाही नीट. हो, बोलता सुद्धा येत नाही नीट. मग अंतकाळ जवळ आलेला असतो, मग त्याला 4 पायून खाली घेतलं जाते. अंतकाळाच्या वेळेला वरी कोणी ठेवीत नाही, ठेवू नये. का ठेवू नये? बाज असेल, क्वाट असेल, दिवाण असेल, पलंग असेल, तिथं ठेवायचं नाही. त्याला प्राण त्याच्या वर गेला 4 पायावर की त्याला सद्गती मिळत नाही, म्हणून खाली ठेवतात. खाली जमिनीवर ठेवायचं. मग कुठला तरी त्याला त्याच्या कर्मानुसार योग्य लोक मिळत असतो. आणि म्हणून सांगितलं की ते जो पापी जीवात्मा आहे त्याच्यासाठी खूप महाभयंकर तो भीतीनं गर्भगळीत होतो. आणि जे यमदूत आहेत ते यमदूत हजर होतात महाराज त्याच्या. मग ती चिन्ह ओळखायची कशी? गावामध्ये दोघालाच दिसतात महाराज ते यमदूत. कोणाला? एक तर कुत्र्याला, नाही तर मग जी जाणार आहे त्याला, जाणार आहे त्याला आणि कुत्र्याला. कुत्रे भुकत सुद्धा नाहीत, ते ओरडतात महाराज, ते किंकाळवानं ओरडतात. त्यांची बोबडी वळते, त्यांना बोला येत नाही महाराज, बोबडी वळते. आणि म्हणून ते विवळत असतात महाराज, कारण ते धर्माबरोबर कुत्र तिथं जाऊन आले महाराज, तिथं बघितलंय. आणि ते लोक इथं खाली दिसले की ते घाबरून ओरडते महाराज. मग माणसं म्हणतात, होय आपल्या गावात कोण जास्त जड आहे हो, कोण आहे? हो अमुक अमुक आहे. मग तिकडंच आलं का वाटतंय काही? कुत्रे बघा ना कसे ओरडतात, असा विषय असतो. ते त्यालाच दिसतं आणि जाणाऱ्याला एक, ते जाणाऱ्याला दिसतं, ते घाबरतं महाराज. आता ते यमदूताचं स्वरूप म्हणजे काय तुमच्या आमच्यासारखे पांढरे कपडे येऊन नाही महाराज, फेटा काही नाही महाराज. अशा धिप्पाडच्या धिप्पाड असतात, काळे फोड असतात, असे केस असे अकराळ विकराळ असतात. आणि डोळे त्यांचे लाल निखारे, लाल बंद असतात. आणि तसं नाही, असं डोळे वटारून, आणि हातात धारदार शस्त्र असतात. विशेष म्हणजे नग्न अवस्थेमध्ये असतात. आणि ते पाहिल्याबरोबर जीव घाबरतो महाराज. आणि घाबरतो, 9 छिद्रामधून कुठल्या तरी एका छिद्रातून बाहेर जातो. मग पापी जीवात्मा गुदद्वाराच्या वाटे बाहेर निघत असतो. आणि ते बाहेर निघाल्याबरोबर त्याला अंगठ्या एवढं शरीर मिळतं. आणि अंगठ्या एवढं शरीर निघालं की ते यमदूत त्याला पाश टाकतात आणि 2ऱ्या ते 3ऱ्या प्रहारामध्ये त्याला वरी नेऊन आणतात. वरी लगेच त्याला दाखवितात, ही बघ यमलोक ही आहे म्हणून, आणि लगेच परत आणतात. तोपर्यंत इकडं चालवलेलं असतं महाराज त्याचं शरीर त्या ठराविक ठिकाणी. कुणाचं शेडमध्ये, कुणाचं दफनभूमीकडे, कुणाचं नदीच्या काठाला, कुणाचं शेताकडं, कुणाचं जिथं असेल त्यांची जागा तिकडं चालवलेलं असतो. पुन्हा ती अंगठ्या एवढं शरीर तर जीवात्मा आल्याबरोबर असं बघतो महाराज, आणि बघतो आपल्या शरीरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, पण नाही महाराज. पाश यमपाश असतो, आणि यमपाश असल्यामुळं त्याला इकडं हालताच येत नाही. 13 दिवस त्या जागेवर असं फिरत असतो महाराज. त्याला सगळं दिसतंय, पण सगळ्याला ती दिसत नाही महाराज. जीवात्मा तो दिसत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं असतं? हो, तुम्ही आपलं व्यवहारामधले बघा, एखादी गाडी असते, एखादी गाडी, आता काळी गाडी आहे बघा, थार कंपनीची गाडी, असं करून जरी काचापाशी गेलं तर काही मधलं दिसत नाही, पण मधल्या माणसाला बाहेरचं दिसते. तसं तो जीवात्म्याला सगळं दिसतंय, पण आपल्याला जीवात्मा दिसत नाही. आणि म्हणून मग ते शरीर, ते अंगठे एवढं शरीर ते तसं राहतं 12-13 दिवस. मग ते रोज
पिंडदानाचा प्रकार आहे महाराज. श्राद्धाचे प्रकार आहेत. श्राद्धाचे प्रकार असे आहेत की साप्ताहिक आठवड्यातून तो दिवस गेलेला त्या दिवशी त्या निमित्तानं श्राद्ध करतात. पुन्हा साप्ताहिक झालं की पाक्षिक पंधरवाड्याचं, पुन्हा मासिक श्राद्धच असतं बरं का. आपण म्हणतात चला मासिक घालायचे, नाही, मासिक श्राद्धच म्हणावं. पाक्षिक पुन्हा सहामाही असं प्रत्येक महिन्याला, आणि मग शेवटचं तोपर्यंत त्या जीवाचा 13 दिवसाच्या नंतर वरती प्रवास चालवलेला तिथं गेल्या गेल्या पुन्हा अनेक माघारी आणतात, दुसरी चक्कर महाराज. हो, आणि मग ती भयान अवतार असतं महाराज. इकडं ती काय असतं, रोज पिंडदान केल्यानं ते शरीर मजबूत बनतं. आणि कोणत्या दिवसाच्या, पहिल्या दिवसाच्यानं शरीर तयार सुदृष्ट बनतं. कधी हात फुटतात त्याला, कधी पाय फुटतात, कधी कंबर तयार होते, कधी मांड्या, कधी पाय, कधी तळवाक. आणि 10व्या दिवसाच्या पिंडदानामध्ये पूर्ण तयार होतो. 11व्या दिवसाच्या पिंडदानाने त्या नवीन हातभर शरीर तयार होतं. पुन्हा त्या पुष्टी होते. अंगठेवढे शरीर रोज पिंडदान केल्यामुळं हातभर शरीर तयार होतं. आणि त्या शरीरामध्ये तहाने आणि भुकेची निर्मिती होते. आणि मग ते गोड जेवणाच्या दिवशी 12व्या दिवशी ते 2 दिवसाचं जेवण तो घेत असतो महाराज जीवात्मा. आणि 13व्या दिवशी गोड जेवण झालं की मग यमलोक वरी त्याला हकलतात महाराज, त्या पापी जीवात्म्याला. आणि मग त्याचा प्रवास आता इथून पृथ्वी लोकापासून यमलोक 86,000 योजन आहे. एवढं दूर आहे, 86,000 योजन आहे. मग दर दिवसाला, दर 24 तासाला 247 योजनांतर काटावं लागतं. किती स्पीडनं नेत असतील बघा. हो, किती स्पीडनं नेत असतील बघा. आणि मग त्यांच्या प्रवासामध्ये 16 गावं येतात. ती गावं अशी दिसत नाहीत मला आपणाला, ती शेवटीच बघावं लागतात. पुन्हा असे दिसत नाहीत. सौम्यपूर, आक्रंदपूर, तप्तपूर, शीतोष्णपूर, हे असे 16 प्रकारचे गावं लागतात. जर त्या माणसानं एक वन लागतं महाराज. आणि ती वन लागल्याबरोबर ते जीवात्मा असा सावलीला बसण्याकरता थांबतो. पण त्या जीवात्म्यानं एकही झाड उभ्या आयुष्यामध्ये लावलेलं नसेल तर ते झाड तिथं बसू देत नाही. आणि म्हणून ते वरून पानं पडतात, पानं पडता पडताच शस्त्रामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्या अंगावर आदळतात. रक्त जिकडं तिकडं सांडतं, त्याला जखमा होतात. तिथून पुढे ते पळवायल्यानंतर यमदूत कधी मोठमोठ्या शिळांचा वर्षाव होतो, तर कधी गरम गरम जमिनीवर चालावं लागतं, तर कधी अति घट्ट असं द्रव रूपामध्ये बर्फाच्छादित प्रदेशामधून त्याला चालावं लागतं. कधी असे काटेरी रस्त्यावरून चालावं लागतं. असे लोखंडाचे खिळेच असतात महाराज, आणि त्या रस्त्यावरून चालावं लागतं. कधी कधी असे मोठमोठ्या शिळा अंगावर आदळून पडतात महाराज. आणि नंतर मग गेल्यानंतर पुढं एक वैतरणी नावाची नदी आहे. वैतरणा नावाची नदी, त्या नदीमध्ये पाणी नाही. त्या मग काय आहे त्या नदीमध्ये, तर त्या नदीमध्ये फक्त रक्तही रक्त आहे. त्या नदीमध्ये रक्त आहे. केसांचे असे शेवाळे आहेत. अनेक तिथं जलचर आहेत महाराज, मगरी, ससवा, हे सगळे आहेत महाराज. तिथं जीव असा पुढेकडे नेत असतात ते. आणि नेत असतात पुढे पुढे नेले की ते मग पापी जीवात्म्याला ते सुसरी, मगरी, मोठमोठे मासे त्याला असं पार हे करतात, त्रास देतात. पण याच्यामधून सुटण्यासाठी एक उपाय पृथ्वीवर आहे. आपल्या जीवनामध्ये जन्मापासून मरेपर्यंत जर आपण एक गाय सद्ग्रस्त सद्ब्राह्मणाला जर दिली तर त्याच्यामधून सुटका होते. कशी होते, आपण जर गाय दान दिली, गाय दान देताना म्हणायचं, हे गोमाते, आज मी तुम्हाला यांच्याकडे सुपूर्द करतो, वैतरणीच्या अलीकडच्या काठाला माझी वाट बघत बस. आणि तो जीवात्मा तिथं गेल्याबरोबर ती गाय तिथं हजर होते महाराज. आणि मग तिच्या शेपटाला धरून ती गाय आपल्याला पलीकडच्या काठाला नेऊन पोचवते. आणि तिकडून पलीकडे गेल्यानंतर मग तो यमदरबारामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं आहे, काय नाही, हे गुप्त चित्र असतं त्याच्याकडे. त्याचं नाव चित्रगुप्त. ते तुमचं चित्र असं काढते आणि मग लगेच गुप्त ठेवते. मग ती म्हणालो नाही केलं, मग लगेच दाखवते चित्र, बघ हे तुझंच आहे का नाही. मग नाही म्हणता येत नाही. तिथं वशिला चलत नाही, पैसे देऊन जमत नाही, वकिलाला आपल्यासारखं करा येत नाही.
हां, तिथं निकाल म्हणजे निकालच आहे. इथं तुम्ही कितीही केस हारा किंवा जिंका, पण तिथं तुम्हाला त्याच्यासारखंच राहावं लागेल. आणि मग त्याच्या वाटेला येणारी जी कर्म आहेत, जी शिक्षा आहे, त्या शिक्षा त्याला तिथं भोगतात. एखादा चोर माणूस असेल तर भलं मोठ्या त्या उकळामध्ये त्याला कुटलं जाते महाराज. किती कुटलं जातं आहे, पार त्याचं कुट होईस तर. आता तुम्ही म्हणाल एवढं कुट होईस तर पुन्हा ते जीवन कसं राहील? महाराज, त्या शरीराला काहीच होत नाही, फक्त वेदना जीवात्म्याला होतात. मग ते शरीर मिळतं हो महाराज. आता महाराज, तुम्ही किती 20 लाखाचा ड्रेस लिहा आणि आजारी जर पडलात तुम्हाला मोठ्या रुबी हॉल दवाखान्यामध्ये नेलं, आणखी कुठल्या त्याच्यापेक्षा मोठ्या दवाखान्यामध्ये नेलं, तर हे तुमचे कपडे ते लोक तिथं ठेवत नाहीत. त्यांची डांगरी वेगळीच असते. डांगरीच म्हणतात ना त्याला? हां, डांगरी. ती तिथली डांगरी अडकवल्याशिवाय तुम्हाला तिथं राहूच देत नाहीत. कितीही भारी कपडे असू द्या, त्या कपड्यावर तुमचा इलाज करत नाहीत महाराज. तसं तिथलं ते डांगरीसारखा एक देहच असतं महाराज. त्या जीवाला इतका त्रास होतोय, पण त्या शरीराला काही होत नाही महाराज. पुन्हा जीवाला त्रास होते. हो, आपल्या पायामध्ये काटा मोडतो, पण व्यथा कुठं होते हो? पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, ज्ञानोबराय बोलतात. आणि म्हणून आपल्याला खूप तिथं अशा ज्यानं दारू पिण्याचं पाप केले की नाही, त्याला काय होतं ऐका बरं. त्याला तिथं तप्त लोहरस प्यायला दिलं जातो. म्हणते तिथलं खाली प्यायलाच, इथं काय होले, पी गिलासा मागं पॅक, मागं पॅक, पी. हां, एवढा पॅक कुणाचा एवढा. महाराज, खूप अवघड आहे महाराज. इथं चांगलंच राहावं लागतंय तर चांगलं होतंय. नाही महाराज. म्हणून आपण इथलं कर्म चांगलं केलं तर तिथं आपलं वाईट कर्म होतच नाही महाराज. इथं जे केलंय ते तिथं भोगायचे. आणि म्हणून ज्याच्या त्याच्या कर्माच्या अनुषंगानं त्याला शिक्षा असते महाराज. शिक्षा तिथली शिक्षा भोगूनच संपवावी लागते. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढीती कुडी प्राणा. त्याला काही दया येत नाही महाराज, कारण आपण कोणावर दया दाखवलीच नाही, त्याला कशी येईल? आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जर सत्कर्म केला असेल तर त्याला शिक्षेपासून परावृत्त करून त्यांना योग्य मार्गाने दुसरीकडे नेलं जाते महाराज. त्याला शिक्षा जशी तुम्ही कर्म केले कर्म झाले तेची भोगाले, उपदले मेले ऐसे किती. आणि म्हणून आपलं जसं कर्म आहे, चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ. आपलं कर्म जे करू तेच फल मिळणार महाराज. आपण धामुका लावून आंबा येईल का म्हणून जर बघत बसलो तर कसं होईल महाराज? येत नाही महाराज. त्याला कोयच लावावे लागते तर आंबा येतो. म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सत्कर्माशिवाय दुसरं काही करायचं नाही महाराज.
हां, आणि दुसरा सत्कर्म करत असेल तर त्याला भीतीसुद्धा घालायची नाही महाराज. काय होतं? तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. त्याला भीती जरी घातली तर नरकाला जावं लागतं महाराज. अनेक प्रकारचे नरक आहेत, 28 प्रकारचे नरक आहेत महाराज. हां, कुंभी पाकन, ते तप्त लोहरस पाकन, अनेक प्रकारचे आहेत महाराज. तिथं जावं लागते म्हणून तिथली काही वेदना साधी आहे का महाराज? असं मोठी तेलाची कढई असते महाराज. त्या तेलाच्या कढईमध्ये आपण भजे जसं तळतो की नाही, तसं महाराज असे माणसं टाकतात तिथं, ते हातभर द्यायचे, आणि असं 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 तळून त्याला पार पुन्हा असं असं करून बाजूला फेकतात महाराज. खूप अवघड आहे महाराज. विचार करा, आपण जर बैलगाडी जर चालवत असेल, लोड ठराविक असावा, जर त्याच्या शरीरापेक्षा त्या ठराविकपेक्षा जर जास्त लोड दिला तर तिथं आपणाला बैल केलं जाते आणि भरपूर लोड दिला जातो. म्हणून आपण व्यवस्थित आपलं जीवन जगा, नाही तर मग त्या शिक्षेला पात्र तरी व्हावं लागते. आणि म्हणून ही चुकवायचं असेल तर त्याला शरण गेलं पाहिजे. हो, आणि म्हणून आपल्याकडं भरपूर धन आहे, त्या धनाचा योग्य वापर करावा. धन शुद्धी दानानं होत असते. धनाची शुद्धी दानानं होते. कपड्याची शुद्धी साबणानं जशी होते की नाही, असं कपड्याला रिन साबण लावून जर कपडे पांढरे धुले भक्क निघतात की नाही, तसं दान केले ना तर आपलं पुन्हा धन स्वच्छ होतं महाराज. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये धनाच्या बळानं उन्मत्त व्हायचं नाही, मानाच्या बळानं उन्मत्त व्हायचं नाही. बघा, धन आलं की मानाला बोलवायची गरजच नाही. धन आल्याबरोबर मनानं येतो महाराज. कारण तुकोबराय म्हणतात की नाही, धनवंताला धनवंता लागी मान्यता आहे सर्व जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. बघा, धन जर असेल जवळ तर नावसुद्धा आदरार्थी म्हणतात. ज्याच्याकडे काहीच नाही, पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परसराम. ज्याच्याकडे पैसा काहीच नाही, हे परशा इकडे, ही 5 रुपये धर, आण पान परशा. त्यानं जर शिक्षण चांगलं घेतलं आणि नोकरी लागली, परसराम हे परशु इकडे, तो अधिकारी चांगला झाला परसराम, आणि जर तो आमदार झाला परसराम रावजी. एवढा फरक पडतो पैशामुळं. पैसा असावा, पुरुषार्थ आहे महाराज. दुसरा पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम मोक्ष, नक्की असावा. पण बघा, तुमच्या खिशामध्ये नोटचा खळखळाट असावा, भरपूर नोट असावे, पण त्याच्या मागं कोणाचा सुद्धा तळतळाट नसावा. विठ्ठल पैसा फक्त इथं वापरायचा आहे, हे आपला नाही, पण आपल्याला वापरा येतंय. आपला नाही महाराज, पण वापरण्यासाठी. आता एखाद्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिथं पलंग असते आपणाला झोपायला, आपला आहे का? फक्त वापराय आपणाला आहे. तसा इथला पैसा कोणाचा आहे? येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे.
धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. इथं माणसाचं काही नाही. अहो देह नाही आपला. देहश्चितायाम परलोक मार्गे. हा लोक हे कोण आहेत महाराज? मग सांगितलं की नाही, धनानी भौम पशवश्च गोष्टी भार्याग्रहद्वारे जन स्मशाने. फक्त हे लोक स्मशानापर्यंत आहेत. एकदा का कवटी फुटली की म्हणले चला जन स्मशाने भार्याग्रहद्वारे. हो दुसरं काय नाही महाराज. बघा हा पैसा हा धन हे का हे आपलं उपयोगाचं नाही महाराज. हा देह आपला नाहीच आहे मुळात. कोणाचा आहे मग? काळाचा आहे. हो काळाचा आहे. हा देह काळाचा आहे आणि या देहावर सत्ताच काळाची आहे महाराज. या देहावर कोणाची सत्ता आहे महाराज? हां कोण म्हणलं? बायकोची नाही म्हणलं, वाटायला म्हणले आणि कोणतं ऐकू आलं. देहाची माथा काळाची तो सत्ता म्हणून सर्वता घोकाराम. सर्वता घोकाराम. या देहावर काळाची सत्ता आहे. काळ आपलं आयुष्य सेकंदानं खातोय महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे. हो घडी घडीनं काळ आपली वाट पाहतोय महाराज. आपण काळाच्या जवळ जातो. आपण काळ आपल्या जवळ येत नाही, मरण आपल्या जवळ येत नाही, आपण मरणाच्या जवळ जातो. पण म्हणण्याची पद्धत आहे काळाला जवळी ग्रासावया. बघा आपण जर इथून रात्री एखादं वाहन करून 10-12 भाविक जण आपण पंढरपूरला गेलो. चंद्रभागा आली की आपण म्हणतो काय आलं, हे उठा 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 पंढरपूर आलं. ती कुठे गेलं होतं? ती तिथंच आहे की. आपण तिथवर गेलो. आपण पंढरपूरपर्यंत गेलो, पंढरपूर आपल्यापर्यंत आलं नाही. आणि म्हणून आपणच मरणाच्या जवळ जातो, मरण आपल्या जवळ येत नाही. विठ्ठला आपल्या जवळचं कितीही धन असू द्या आपल्यासोबत येत नाही महाराज. आपल्यासोबत येत नाही तरी माणसं महाराज काय प्रकार आहे. बांधकोराकोरी, भावाच्या दगडमारी हे का नाही, भावाच्या डोक्यात दगडमारी. ती बांध बी तिथंच. एक भाऊ मरून जातो आणि एक जेलमध्ये जातो. बांध तसाच्या तसाच. म्हणतो मी केव्हापासून आहे? सत्ययुगापासून मी इथंच आहे की म्हणतो. हो म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महाराज रावणाकडं ऐश्वर साधन होतं महाराज. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं शुद्ध 24 कॅरेटचे सोन्याचे घरं. त्याचा तुम्ही म्हणताल पाया वेगळा असेल. काही माणसं पाया चिखलात करते तर पुन्हा सिमेंट बांधते. तसं नव्हतं. पाया बी सोन्याचाच, ते सिमेंट बी सोन्याचंच, दगडही विटा सोन्याच्याच, सगळं प्लास्टर सोन्याचं, POP सोन्याचं, सगळं काही सोन्याचंच होतं. त्या लाईटचे तारासुद्धा सोन्याच्या होत्या महाराज. वरून कवर सोन्याचंच, बल्ब सोन्याचे, सगळं जगमगाट होता महाराज. एवढं असताना तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी सुद्धा गेली नाही महाराज. मग तुमची आमची येईल काय? विठ्ठला धन आलं की मान येतोच. आणि हे कसं येतंय? आपल्या प्रारब्धाच्या अधीन असते महाराज. सगळं आपण जन्मायच्या अगोदर ठरलेलं असते की यांना किती द्यायचंय, यांना धन किती द्यायचंय, मान किती द्यायचंय, सगळं काही ठरलेलं असते. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. हो सगळं काही प्रारब्धाच्या अधीन असतंय. म्हणून अन्न, मान आणि धन हे सगळं ज्याला द्यायचंय, दाने दाने के ऊपर लिखा है खाने वाले का नाम. एक माणूस म्हणला असं कुठं असते हो? मग एक साधू महात्मा होता. त्याला कणसं खायला नेलं होतं शेतामध्ये. मग ते कणसं भाजत असताना एका कणिसामध्ये ते लाल चॉकलेटी दाणा दिसला बघा त्या मकाचा. आणि म्हणलं हे कशा करता असेल? म्हणलं ही कोंबडी करताय.
असं कोंबडी करताय म्हणलं की त्यानं लगेच काढलं आणि तोंडात टाकलं असं करून. आम्ही खडी साखर खातो का नाही तसं. मग त्याचं काय झालं, ती वेगळा होता मक्याचा दाना, ती पटदिशी अडकला इथंच. ते जाता जाईना मध्ये बिन बाहेर बी येईना, जाम झालं ते. त्याला मग दवाखान्यात न्यायला गाडी आणली महाराज, आणि त्याला उलटी होण्याचा प्रसंग आला. मग उलटी अरे असं मागून एकानं पाठीत मारल्याबरोबर ते बाहेर आलं, आणि तिथं पळत एक कोंबडी आली आणि खाऊन गेली. म्हणले हे बघ. असं असतं महाराज, जहाँ दाना रहता है वहाँ समय उसे बुलाता है. विठ्ठला आणि म्हणून आपल्याकडे कितीही धन आलं, कितीही ऐश्वर्य आलं, कितीही सौंदर्य असलं, तर आपण त्या आपल्याकडे कितीही ताकद असली तर त्याच्यात रममान होऊ नका. देवाला आठवा, आणि देवाला जर नाही आठवलं तर मग अंतकाळी तुमचा कोण पाठीराखा होणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, धनमान बळे नाठवे देवासे, धनमान बळे नाठवे देवासे, महाराज म्हणतात, अन्न मान धन हे प्रारब्धात जरी अधीन असलं, जरी आपल्याला काही प्राप्त झालं, पण त्याच्या बळानं उन्मत्त होऊन देवाची आठवण न करणं हे आपलं काम नाही. देवाची आठवण करणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे महाराज. हो, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना धन किती येऊ द्या, देवाचं चिंतन करायचं. मान कितीही मिळू द्या, लोक कितीही मान देऊ द्या, पाटावर नेऊन पूजा करू द्या, हार घालू द्या, 500-500 रुपये हातात सुद्धा घालू द्या, कितीही मान देऊ द्या, पण त्या मानात भुलायचं नाही. धनमान बळे नाठवे देवासी, याच्यात गुरफटलं की तिकडं आठवण कमी होते महाराज. मग अंतकाळी तेव्हा कोण आहे, देवाला विसरायचं नाही आणि मरणालाही विसरायचं नाही. बाकी काही विसरलं तरी चालेल, तंबाखूला सुद्धा विसरलं तरी चालेल, पण देवाला आणि मरणाला विसरायचं नाही. विसरल्यावर काय होतंय महाराज आहे, पुन्हा 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 जन्माला यावं लागते. विसरले तया
म्हणतात विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या 184 योनीमध्ये पुन्हा 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 यावं लागतं, पुन्हा पुन्हा जावं लागतं आणि संसारामधलं दुःख भोगावं लागतं महाराज. या संसारामध्ये किती दुःख आहे माहीत नाही मला तुम्हाला. आपलं या संसारामध्ये दुःख जर एखाद्या दगडाजवळ जर आपण सांगायला लागलो ना तर तो दगड असा दुभंगून त्याचे 2 भाग होतील, एवढं दुःख आहे. या संसारामध्ये सुख तर नाहीच नाही, पण सुखाचा विचार सुद्धा नाही. सुखाचा विचार नाही विचार सुद्धा नाही. सुख तर नाहीच नाही महाराज. आता उगं तुम्हाला गमतीनं मी जर म्हणलो आता येणाऱ्या 2024ला खासदारकीला मी उभं राहणार आहे, तुम्ही म्हणताल काय महाराज कशाला उगं इकडचं सोडून तिकडं जायचंय, काय खरं आहे, काय तुम्ही येऊन येऊन काय करता. मला माहीत आहे की मी जरी बी उभारलो तर येऊ शकत नाही. मला 3 अपत्य, मला तिकीटच मिळत नाही. 3 अपत्य आहेत मला. मग जरी बी आता कदाचित समजायला काय हरकत आहे, समजा तिकीट मिळालं मी उभं राहिलो, मी येईल का? नाही नाही नाही. मला गावातलं नाही घरातलं मतदान पडायचं नाही. कारण का येण्याकरता जे लागतंय ते माझ्याकडं नाही. मी येत नाही उभाच राहत नाही, पण खासदार झाल्यानंतर मी काय करू शकतो याचा विचार करू शकत नाही का? करू शकतोय की नाही? मी खासदार झाल्यावर काय करीन? रस्ते चांगले करीन, आरोग्य व्यवस्था चांगली करीन, शिक्षण व्यवस्था चांगली करीन, सगळ्या शेतकऱ्याला शेत आहे तेवढं मोजून देईन, भांडणं होत नाहीत, प्रत्येकाला तार कुंपण करीन, डुकरं यायचे नाहीत. विचार करू शकत नाही का मी? मग विचार करू शकतोय ना, तसं या संसारामध्ये विचार सुद्धा सुखाचा करता येत नाही. विठाला विठाला आणि म्हणून या दुःखरूपी संसारामधून सुखरूप असा असणारा परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. तर त्याने धनाला बाजूला सारलं पाहिजे, मानालाही बाजूला सारलं पाहिजे आणि देवाला जवळ केलं पाहिजे महाराज. मग अंतकाळी तेव्हा कोण आहे? कोण आहे? देवाशिवाय दुसरं कोणी नाही महाराज. हे कळतंय, पण शेवटी कळतंय. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी, राहते निराळी रांडापोरी सकळ. कळतंय पण पुन्हा वळत नाही. आणि म्हणून आपणाला आता कळतं ना, आताच विचार करा आणि परमात्मा प्राप्तीचे काहीतरी उपाय शोधा. जर नाही आम्ही परमात्मा प्राप्ती करून घेतली, नाही आम्ही परमार्थ केला, नाही आम्ही भजन केलं, तर मग यमाचे दंड आमच्या माथ्यावर बसल्याशिवाय राहत नाहीत. यमाचे ते दंड बैसतील यमाचे ते दंड बैसतील
यमाचे ते दंड बैसतील माथा, तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे? मग तुझा रक्षिता कोण आहे? यमाचे दंड जर आपल्या अंगावर पडायला लागले तर मग त्याच्यातून सुटका करणारा कोण आहे महाराज? तुका म्हणे तुला एका चक्रपाणी वाचवनिया, एका परमात्म्याचं चिंतन केलं तर त्याच्याशिवाय दुसरं कोणी सोडूच शकत नाही महाराज. तुम्ही किती कोणी सांगा, ते दुसरं कोणी सोडू शकत नाही महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात यमाचे ते दंड बैसतील माता, मग तुझं रक्षिता कोण आहे? आपलं रक्षण देवानं करायचं ठरवलं, कितीही वनातून फिरू द्या, एक काटा मोडणार नाही महाराज. देव राखे तया मारील कोण, न मोडेल काटा हिंडतावन. आणि म्हणून आपण त्या देवाचं चिंतन करायचं, त्या देवाला शरण जायचं. कोणत्या देवाला? विठोबा रखुमाई. महाराज म्हणतात धनाच्या बळानं उन्मत्त होऊ नका, मानाच्या बळानं उन्मत्त होऊ नका. परमात्मा तुमचा शेवटी अंतकाळाच्या वेळेला तुमची खबरदारी घेईल, तुम्हाला सुखरूप करेल, पण त्याचं चिंतन करा. नाही तर मग यमाचं दंड बसल्याशिवाय राहतच नाही. आपण देवाला सोयरा करावा तो होतो. देव तो सोयरा. देवाला आपण सोयरा करा. देवाला नाही सोयरा केलं की यम निश्चित सोयरा होतो. यमाचा पाहुणा प्राणी होय. बघा, आपण सोयरीक लातूर जिल्ह्यात नाही करायचं ठरवलं तर मग उस्मानाबाद जिल्ह्यात करावी लागेल, नाही तर मग बीड जिल्ह्यात, नाही तर नांदेड जिल्ह्यात. कुठलाही आपला जिल्हा नाही तर दुसरा जिल्हा तयार आहे. तसं आपण देवाला जर सोयरा नाही मानला तर यमराज नक्चित आहे. मला ते म्हणतात या 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 हरिवीन जन्म नरकाची पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. देवाला पाहुणा नाही केलं की यम आपला पाहुणा झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण देवालाच पाहुणा करा ना. तुकोबारांनी देवालाच पाहुणा केलं ना, है का नाही? पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोड की जर दरदरीत पाण्या, माझी रांधियल्या कन्या, मोडक्यात बाजावरी अकळाच्या शेजा. असं चिंतन आहे महाराज. देवाला पाहुणा करा. ज्ञानेश्वर महाराजांनी कावळ्याला विचारलंय, पाहुणे पंढरीराव घरा काही येती. देवाला पाहुणा करा, नाही तर यम तुमचा पाहुणा झाल्याशिवाय राहतच नाही महाराज. मग असं कसं म्हणता तुम्ही? अहो, आमचे मायबाप आहेत, भाऊ आहेत, सगळे आहेत, सोयरे आहेत, दायरे आहेत, यांच्या संबंधानं ते काही करू शकणार नाहीत. महाराज म्हणतात माय बाप बनू सोयर धाय रे, माय बाप बनू सोयर धाय रे, माय बाप बनू सोयर धाय रे, माय बाप बनू सोयर धाय रे.
अभंगाच्या 3ऱ्या चरणातून महाराज सांगतात की आपण आपले आई वडील आहेत, माय बाप, बंधू, सोयरे, धायरे, पण हे कुठपर्यंत आहेत? कुठपर्यंत आहेत? जोवरी इंद्रिये चालतात, तुमचे इंद्रिय जोपर्यंत चालतात की नाही तोपर्यंतच म्हणतात हे माझे माझे माझे. अनेक ठिकाणी बघितलंय महाराज, पोटाला खायतलं नाही महाराज, पण जमिनी घेऊन ठेवल्या. पोटाला खाल्लं नाही पण लेकासाठी जमिनी घेऊन ठेवल्या. शेवटी म्हातारं घाण करायले म्हणून त्याला पोटभर खाऊ दिलं नाही. विठ्ठला एवढं आपण करायचंय कोणासाठी हा प्रश्नच पडला नाही महाराज कोणाला. आपण हे जो करतोय हे कोणासाठी आहे? तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. तू जी खाल्लंय नाही नाही ते म्हणायचं नसतंय, त्याच्यावर असं बोलून दाखवायचं. जे गाथ्यात आहे तेच टाळ मृदंगाच्या आणि पिढीच्या साह्यानं म्हणायचंय. बाकीचं आहे ते फक्त बोलून दाखवायचं. काय त्याला हे नाही, फक्त चालीत म्हणायचं नाही महाराज. बरोबर आहे. तू लाख करे हिफाजत, तू लाख करे रखवाली, एक दिन पंछी उड़ जाएगा रहेगा पिंजरा खाली. एक दिन पंछी उड़ जाएगा. असो द्या असो द्या. तुम्ही खाली बसला म्हणा आता काय त्यांना सांगायला होता आहे का नाही. असो राहू द्या. माणसानं काही प्रयत्न करा पण एक दिवशी ही पिंजरा खाली राहणार आहे महाराज. आणि म्हणून याच्यासाठी कोणी धावपळ करणार नाही, कोणी प्रयत्न करणार नाही महाराज. बघा, आपल्या एखाद्या गल्लीमध्ये एकाच्या घरी चोरी झाली, होणी पण झाली, माणूस दुसऱ्या दिवशी सुताराला बोलवून आणतंय. काय खिडक्या, दारे, अरगळा, कड्या, कुलप बघा. काय तिथं चोरी झाली, इथं होणी. दुसरा काय उद्देश आहे? पण एखाद्या आपल्या गल्लीत एखादा माणूस एखाद्या घरचा मेला, आपल्या घरी मरू नये काय प्रयत्न आहे तो? काहीच नाही महाराज प्रयत्न. एक पाहत सा एकाच्या दहने, 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 बावलता गुने गावे हो, बावलता गुने गावे हो, बावलता गुने गावे हो, बावलता गुने बघा. माणसं स्मशानभूमीमध्ये गेले, माणूस कसा बी असो, मग तिथं त्याचं कौतुक जीवनामध्ये कौतुक होणं फक्त तिथंच. कसला बी असू, काय माणूस होता म्हणतात. वा बाबा बाबा काय माणूस होता, चांगला होता हो. तिथं स्मशान वैराग्य निर्माण होत आहे. माणसाचं काय खरं आहे? माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा बडबडा. जळी बुड बुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेना ती तैसा हा संसार. पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही तैसा हा संसार. पाहता पाहता काय शेवटी हातामध्ये, आपल्यामध्ये हातामध्ये काही नाहीत, काही नव्हतं आणि काहीच राहणार नाही. विठ्ठला म्हणून ही आई वडील, ज्ञानेश्वर महाराज उगं म्हणतात, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. कोणी कोणाचं नाही. एकनाथ महाराज सांगतात. बंधू नामदेव महाराज म्हणतात, धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशवून, सर्व हे मिथ्या जाणून, शरण रेगा देवासी. देवाला शरण जाय सगळं खोट आहे समजून, पण हे खोट आहे समजायलाच कोणी तयार नाही.
आहे का? कोण समजायला हो खोटं आहे? बघा, जीवनामध्ये 2 मंत्र सांगतो मी सुखी होण्याचे. सांगू का? हां. एक पहिला मंत्र आहे की तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर असं समजा, या जगतात माझं काहीही नाही. समजताल का आपण? माझं काहीही नाही म्हणू शकत न महाराज. नाही. दुसरा मंत्र सांगू का? ही जमत नाही म्हणून. सोपा सांगू का? अख्खं जग माझं आहे म्हणा, सुख मिळेल. असं तरी होईल का महाराज? अख्खं जग माझं आहे म्हणू शकत नाही महाराज. कोणीच म्हणू शकत नाही महाराज. हे फक्त ज्ञानेश्वर महाराज म्हणून. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. बघा, ज्ञानेश्वर महाराजांचं घर जर विश्व असेल तर त्यांची गल्ली, ज्ञानेश्वर महाराजांचं विश्व हे जर घर असेल तर त्यांचं गाव किती मोठं असलं पाहिजे, त्यांचा तालुका, त्यांचा जिल्हा, त्यांचा भाग, त्यांचं राज्य, त्यांचा देश आणि त्यांचं विश्व, आपलं विश्व त्यांचं घर असेल तर त्यांचं विश्व किती मोठं असू शकेल याचा आपण विचार कधीच करू शकत नाही. आपलं काहीही नाही असं बी समजायला तयार नाहीत. बरं, सगळंच आपलं आहे असं कोण म्हणू देईल? बरं, सगळंच आपलं आहे, कुठे बी गेलं हे शेत माझंच आहे असं म्हणू देईल का महाराज कोणी? कोण? म्हणूनच सुख मिळत नाही. बरं, हे जाऊ द्या हो, माय बाप बंधूजन हे सगळं जाऊ द्या. महत्त्वाचा मुद्दा, अहो आपल्यावर प्रेम करणारी पत्नी आपल्यावर प्रेम करते की नाही, सगळं बघते का नाही, आपण सगळं तिचं ऐकतो का नाही? बघा, हरिभाऊ सुरुवातीला म्हणले सगळ्याच आहे हो, सगळं. तिथं मी सुद्धा वेगळा नाही. काही गोष्टी चांगल्या असतात हो, असते का नाही बाप्पा? ऐकले का नाही? हां, असू द्या. आता तुम्ही ऐकलं म्हणजे सगळ्यांनीच ऐकले. होय, तुम्ही काहीच म्हण ना. हां, हेच सगळं ब्रह्मसत्य जगत मिथ्या ही गोष्ट आहे महाराज. सगळं ऐकावंच लागते. महादेव ऐकतात, नवरदेव का ऐकणार नाहीत? आणि म्हणून सर्वस्व काय माणसं म्हणतात हो, एखाद्याला फटकळ बोलणारी जरी असली, आपण गेलं का चहा कर की महाराज आले, साखराचा पत्ता आहे का महाराजाला आणलंय बोलवून. बरं, कस्तर इकडून तिकडून मागून सागून केलं. महाराज बायको लय चांगली उगे असं बोलते हो, मधून माया करते. आता कसली कर, वरून तर अजिबात नाही, मग मधून कसली माया कर. वरून तोंडानं फटकळ आहे हो, पण आतून लय प्रेमळ आहे. आता काय प्रेमळ ना काय? अहो महाराज, हे सर्वस्व आहे. नाही महाराज, सर्वस्व या काळाला कळत नाही. जीवन तुमचे इंद्रिय सगळे चांगले आहेत तोपर्यंतच आहे. बाकी तुम्ही जर एकदा थकून बसलात का, ते म्हणते खरं कसं काय मरण आहे महाराज, म्हणते का नाही? सगळं घर थकून नासवून टाकले.
मरता तरी बरे, बाईल म्हणता मरता तरी बरे, खर म्हणता तरी नाशिले घर, हा थुंकून टाकलं नासवून टाकलं घर, मला मेलं तर बरं होतं अशी म्हणते महाराज. तिला ती काय म्हणताय, सर्वस्व कामिनी म्हणावी श्रीकांत, सर्वस्व कामिनी म्हणावी श्रीकांत, सर्वस्व कामिनी मनविषी कांता, तीही केश देता रडू लागे. महाराज म्हणतायत, अरे बाबा त्यावेळेस तू जिला सर्वस्व म्हणतोच, हो ती केश देताना सुद्धा रडेल, म्हणून तुझं कोणी नाही, देव सोडून तुझं कोणी नाही, आणि म्हणून त्या देवाला तू शरण द्यायचं बघ. देवाला आपण जर शरण गेलो तर मरणाला मरण येणार आहे का नाही महाराज, आणि म्हणून आपण देवाला शरण गेलं पाहिजे, आपलं मरणाला मरण येतं. गीता सांगते सर्व धर्मात परित्याज्य मामेकम शरणं व्रज. त्याचा अनुवाद करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो मज अनन्य होय शरण, आहे का नाही, त्याचे निवारी जन्म मरण, शरणांगताशी शरण्य मेचे को. शरण गेलं की मरण संपतं. अहो देवाला आपण शरण गेलो तर मरण संपतं. बघा पाणी आणि एक झाड, झाड काय करतं, त्या पाण्याला शरण जातं, पातळी खाली जाईल तसतसं त्याची मुळी दगडाला दुभंगून त्याचे 2 भाग करून त्या पाण्यापर्यंत जातं, आणि तसं पाणी नाही त्याला मिळालं तर जीवन संपवतं, म्हणजे झाड वाळतं. अन्यथा शरणम, दुसऱ्याला नाहीच, दुसऱ्याला शरण जातच नाही, ती पाण्यालाच शरण जातं आणि झाड वाळतं महाराज. मग कालांतराने सोसाट्याचा वारा सुटतो, ते झाड कोलमडून पडतं, त्याचं मोठं असं लाकूड होतं, आणि पावसाळ्यामध्ये असे लोटांगण खात खात नदीमध्ये जातं, आणि ते पाणी त्याला बुडवतं का? ते पाणी म्हणतं हे मला शरण आलंय, याला मी कसा बुडवू. जर पाणी लाकडाला बुडवू शकत नाही तर देव आम्हाला बुडविल काय. विठ्ठला आणि म्हणून महाराज सांगतात की आपण जर देवाला शरण गेलो तर स्वप्नामध्ये सुद्धा जन्म मरण येणार नाही. एका जनार्दनी जाताची शरण, एका जनार्दनी जाताची शरण,
अभंगाच्या शेवटच्या चरणामधून महाराज सांगतात, एका जनार्दनी दाताची शरण, स्वप्नी जन्म मरण नाही नाही. नाही नाही दोनदा शब्द आहे का? स्वप्नात बी नाही, जागृतीमध्ये बी नाही. स्वप्नी जन्म मरण नाही नाही, किंवा जन्म बी नाही आणि मरण बी नाही, म्हणून नाही नाही महाराज सांगतात. एकच उदाहरण सांगून सेवेला पूर्ण विराम देणार आहे. बघा, स्वप्नामध्ये सुद्धा जन्म मरण येऊ शकतं. स्वप्नामध्ये स्वप्न कशाचे पडतात किंवा बंड सापडलेले पडतात, पुन्हा अधिकारी झालेले पडतात, भरपूर ज्वारी चांगले लिहाले, काय बी स्वप्न पडतं. काय पडतं? झोपेच्या अगोदर तुम्ही चिंतन केलंय, तुम्ही झोपेच्या अगोदर देवाचं चिंतन करा, देवाचं स्वप्न पडतं. पण त्या झोपेच्या अगोदर देवाचं चिंतन आमच्याकडून होतच नाही, म्हणून स्वप्नात देव येत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जागता जवासिजे तव ध्यानी भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे त्याची स्वप्नी. झोपण्याच्या अगोदर जे स्मरण तेच स्वप्नात उतरतं. आणि म्हणून एका माणसाला स्वप्न पडलं महाराज, ती काळजी करायचं. आणि मग ते असं बसलं महाराज, त्याला खोकला 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 आला, संपलं गेलं, झालं महाराज. ते असं आउटच झालं. कुठं? स्वप्नात. स्वप्नात स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मेलं. आणि स्वप्नात मेल्यानंतर त्याला बांधलं महाराज. ती डुडकते की नाही, सारखं असं होते, त्याच्यामुळं त्याला बांधलं भिंतीला, इकडं असं पट्टीनं बांधलं. का? पुढं पुढोनी म्हणून बांधलं. मग ते भाविक होतं महाराज. मग ते भजन करणारे 10-5 जण आले, भजन केलं, 2-3 तास भजन केलं. पुन्हा म्हणले गार लागले, चला. स्वप्नात ते त्याच्या पुढं भजन सुद्धा दिसायला त्याला. स्वप्नात काही बी दिसतंय महाराज. स्वप्नात पळता येत नाही बघा, पाय धरले होते. स्वप्नात माणूस पक्षासारखं भरारी मारतोय, स्वप्नात काही होतं महाराज. आणि मग सकाळ सकाळ दिवस बी निघाला, त्यानं बघितला महाराज स्वप्नात. भरपूर गावचे पाहुणे आलेले बघितले अंगणामध्ये. मग त्याला बाहेर काढलं महाराज, असा मोठा पाट, आणि ते आंघोळ करायला ते गरम गरम पाणी, त्याला इसांसुद्धा टाकीत नाहीत असं म्हणतात बरं का. तर काय आपल्याला तर माहीत आहे. मग ती असं पाणी कडक लागलं. अरे बापरे म्हणला, ते स्वप्नातच म्हणला, स्वप्नात म्हणला. आणि मग असं ते एवढं झालं. मग त्याला ते अंग पुसून काढलं, नवे कोरे कपडे पांढरे शिपटलायला दिले महाराज. मग त्याला ती हारं घातले सगळं. त्याला वाटायला वा 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 काय साज आहे म्हणलं आमचा. मग त्याला लगेच कडब्याची पेंडी टाकून आडवं होतंच त्याच्यावर त्याला असं ठेवलं महाराज. स्वप्नात त्याला उचललं. आणि ते बघा, लग्नामध्ये नाचणारे पुढं असतात, म्हणजे सुखामध्ये लोक पुढं आहेत आणि दुःखामध्ये लोक माग आहेत. आणि म्हणून ती एकटंच ती धरलेलं शिकाळी धरलेलं त्या धुराच्या रेषेनं मागून चालायले. हे सगळं त्याला बांधलं तरी बघायले, स्वप्नात आहे. स्वप्नात मग त्या ठराविक ठिकाणी नेलं महाराज त्याला. तिथं ते अगोदरच काही ते तयार केलं होतं, त्याच्यामधले ते काही हुशार आहेत, काही लोक असतात त्याच्यामधले ते. मग त्यांनी व्यवस्थित केलं, ह्याला असं तिथं राहिलं. मग शेवटचे काही पाहुणे आले लांबून लांबून, त्यांनी ते पाणी थोडं सोडलं आणि ते पोरगं फिरलं महाराज गट घेऊन असं, आणि ते पिचकारी हे सगळं बघायले. आणि मग ते अग्निदाह झाला. ते अग्नी दिली. अग्नी दिल्याच्या नंतर हिवाळ्याचे दिवस होते, असं लांब आहे तर बरं वाटलं. पण जसा 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 अग्नी जवळ येईल, ते शेवटी मग ती एक गौरी राहिलेली असती, ती डोळेवर झाकल्याबरोबर याला काहीच दिसतं ना महाराज. डोळेवर झाकली ना, आता कुठलं काय दिसते. पण ती खालून चटका जवळ येत होता, असा जवळ जवळ चटका बसला. अरे बापरे म्हणला स्वप्नात. आणि जागृतीत उठलं महाराज आणि बघितलं महाराज घड्याळात किती वाजले. पा 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 म्हणला 2 वाजले. नाही करवत म्हणला, पहाटे 5 वाजता जर पडलं असतं तर नक्की गेलो असतं म्हणला मी. पहाटेचे स्वप्न खरं होतात म्हणतात माणसं. मग नाही म्हणला काय घाबरायचं, चला झोपा म्हणला. झोपलं महाराज ते निवांत. हे कशा करता सांगले, उगं विनोद म्हणून नाही आणि तुम्ही हसावं म्हणून तर बिलकुलच नाही. हो, कशा करता सांगितलंय. एकनाथ महाराज म्हणतात, जर तुम्ही देवाला शरण गेलात तर असलं स्वप्नामध्ये सुद्धा मरण येणार नाही म्हणून. ज्ञानेश्वर माऊली